तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आज रात्री 12 वाजता पुण्यात शिवजयंती कुठं कशी असते ते बघायला चाललेलो आहे. आणि ऋषी पण त्याचा ब्लॉग बनवतो आहे. निलेश भाऊ थोडं समर्थन करून, प्रतीक पण आपल्यासोबत आहे. तर आता आम्ही चाललो आहे डीपू रोडला, कोथरूडला, तिथं शिवजयंती बघायला. तिथं थोडा शिवजयंतीचा माहोल आहे. आम्ही स्नॅप मॅपवर थोडं चेक केलं की जय जय भवानी. आता आम्ही चाललो आहे तिथं शिवजयंती बघायला. तुम्हाला आता तिथे गेल्यावर दाखवतो. 2 गाड्या घेतल्या आम्ही. आपली एक एंटॉर्क आहे आणि भाऊची एक कोणती गाडी आपली R15 V3. तर चालतो आम्ही. चला. एक नंबर आहे सर. चालेल शूटिंग चालेल. कुत्रा घे. थोडं 2च किलोमीटरच्या अंतरावर कोथरूडचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आम्ही तिथं चाललो आहे. तिथं साऊंड टेस्टिंग वगैरे होती. आता एक 10 मिनटं बाकी आहे. आम्ही तिथं पोहोचल्यावर दाखवतो मला आता कसं माहोल आहे कसं नाही. आम्ही आता 4 जण निघालेलो आहे. अंडर कन्स्ट्रक्शन. आता डायरेक्ट ऑन द स्पॉट विदाऊट इंट्रोडक्शन. तुम्हाला तिथं गेल्यावर जर आवाज नाही आला तुम्ही समजून घ्या. आता ते DP रोडवर कर्वे पुतळ्याच्या थोडं पुढं आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पण आम्ही राईट भुसारीमधून तिथं चाललो आहे. पायपासून पुढं निघालेलं आहे. आम्हाला काही शार्प्या वगैरे दिसतात तिथं, पण तरी आम्ही जाऊन चेक करणार आहे काय मावले काही नाही. बरं दिसतं एकदम मजबूत. पण आता बघू तिथं गेल्यावर काय नाही काही नाही. शार्प्या वगैरे चालू आहे. हे काय वन साईडला रोड पण आहे ना, हे काय शार्प्या चालू आहे. म्हणजे माहोल आहे. पण साऊंड टेस्टिंग बंद झाली असं ना. आता राज्याभिषेक काय म्हणते त्याला, अभिषेक झाला असं महाराजांच्या पुतळ्याचा. हे काय इकडे स्टेज वगैरे लावलेलं आहे या साईडला. फुल ताकद लावून. हो माय गॉड. बरं ते गोल काय करेल त्याचं झाड आहे. पकड दाखवतो. इथं मग एक सेटअप लावलेला आहे. हे दुसऱ्या मंडळाचा असेल आणि इथला एक सेटअप आहे. आता समोरून दाखवतो मी तुम्हाला. थोडी गाडी पुढे जाऊन पार्क करतो. इथं पण एक मंडळाने लावलं आहे MK लाईट. इथं बेलकीनगर हिंदुत्व प्रतिष्ठानचं MAB आहे. आणि इकडं मागच जवळ एक लावलेलं आहे. आणि पुतळा थोडं पुढे गेल्यावर राईट साईडला, म्हणजे तिकडून येताना लेफ्टला आणि इकडून जाताना राईटला. बघू थोडंच पुढं आल्यावर इथं महाराजांचा पुतळा आहे. तिथं पण लाईटिंग वगैरे लावलेली आहे. आता इकडं कोणतं मंडळ आहे ते बघतो. इथं एक मंडळ दिसतंय. हे कोणतं प्रतिष्ठान आहे, श्रीमंत शिव छत्रपती प्रतिष्ठान. इकडं बघा तुम्ही महाराजांचा पुतळा. प्रशासन आहे वाटतं, पोलीस प्रशासन. तुला आपण साईडला गाडी लावू. महाराजांचा पुतळा एकदम मस्त हे केलं आहे डेकोरेशन. साईडला वन शकता तुम्ही. भरपूर ग्रुप तिथं आलेले. आता याने थोडं मोबाईलला त्रास होतो, पण डेकोरेशन वगैरे आय थिंक राज्याभिषेक झालेला आहे आणि डेकोरेशन पण चालू येतो मस्त. म्हणजे ते ब्लॉग टच होईल इकडं. तिथं काय काढलेलं आहे तर रांगोळी चालू आहे. महाराज एक थंबनेलसाठी फोटो काढून घेतो मी. मस्त टाकल्या. टकलो ब्लॉगर आहे. झूम करून काढवलं कसं काढवलं. भरपूर जण नावं आले इथं. तिथून आता मस्त एक मी थंबनेलसाठी फोटो काढून घेतो. मस्त येतो. इथं अमृत महोत्सव आहे आज पुणे महानगरपालिका. वरती डेकोरेशन मस्त केलं आहे त्यांनी. शार्प आहे. अजून तर डेकोरेशन चालू आहे. आणि इथं एक पुढं एक मंडळ आहे साम्राज्य प्रतिष्ठान. बघू शकता. पण भगवे झेंडे घेऊन आले. ते सेवक प्रतिष्ठान हे करत आहेत. पण पोरं बी भगवे झेंडे घेऊन आले. उत्साह आहे मस्त. पण उद्या त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त राहील. असा अनोखा संदेश दिलेला आहे. बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणारा राजा होता माझा. ते तर आता सर्वांनाच माहिती. महाराष्ट्राचे होतेच
आता ज्या युवा पिढीला माहीत नाही त्यांच्याकडे संदेश पोचावा म्हणून भाऊने बोर्ड पकडला. बघू शकतो तुम्ही शिवसम्राट चिपळूण. ते थंबनेलचा फोटो आमच्या भाऊनं काढलाय. भाऊ नाव काय तुमचं? सचिन भाऊनं मदत केली आहे. थंबनेलचा फोटो काढलाय आम्ही. आमच्या दोघांच्या ब्लॉगला जो थंबनेलला फोटो दिसा तो सचिन भाऊ. तुमचं नाव काय? युवराज भाऊ. सुमित कदम ब्लॉग आहे. एवढे फेमस नाही पण आहे. चालू केले. ताकद तुमचा आशीर्वाद राहिला तर ताकद लावून टाकू काय विषय. चल बघतो आता कुठं जर गेलो दुसरीकडं तर सांगतो तुम्हाला. चलो. सेवक सह्याद्रीच्या या पथकांनी रांगोळी काढली होती 12 वाजता महाराजांच्या पूजनासाठी. त्यांनी आता झाडून घेतलेली आहे. तुम्ही रांगोळी पाहिली असेल तीच रांगोळी यांनी काढली होती. महाराजांचा किल्ला काढला होता तर धन्यवाद त्यांचे पण. चालू करून रोज हे पोरावर झूम कर. या पोरावर झूम कर. झूम करून झूम आउट करत राहा. असं थोडं हालचाल दिसते पाहिजे. बाप कॅमेरा खराब करत का मी. शार्प आहेत का कडक आहे का डायरेक्ट डोळे खराब करा. आता डायरेक्ट डोळ्यावर चमकली का? अरे अजून तर काहीच नाही. रात्री अशी मौत पब्लिक पार्किंगला गाड्या दिसणार नाही. शार्प मान याच्या डोळ्यावर पडल्या का डायरेक्ट गाडीवाला घेऊन त्यांच्यावर. ओके. त्याच्या साईडला टर्न करून घे. तर आजचा तुम्हाला माहितीपूर्ण ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जय भवानी, जय शिवाजी. चला बाय.